दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये चोरट्या मार्गाने विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 12,21,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या आदेशानुसार 1 मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेने मौजा नवरगाव येथे सापळा रचला। मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी अजय चिजघरे हा आपल्या साथीदारांसह UP 16 DB 0590 क्रमांकाच्या टाटा 4चाकी वाहनातून विदेशी दारूची अवैध वाहतूक करत असल्याचे समोर आले होते। पोलिसांनी वाहन अडवले असता 2 आरोपी अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने पसार झाले। वाहनाच्या तपासणीत रॉयल स्टॅगच्या 180 व 90 ml च्या बाटल्या, 1 लिटरच्या विदेशी दारूच्या बाटल्या तसेच हायवर्ड 5000 बियर टीन असा मोठा साठा आढळून आला। जप्त वाहनासह एकूण मुद्देमालाची किंमत 12,21,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी अजय चिजघरे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे। पुढील तपास पोटेगाव पोलीस मदत केंद्राकडून करण्यात येत आहे। लोकराज्य टीव्ही न्यूज, आनंद हगावकर, गडचिरोली।